हिंदू धर्मातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणजे श्रावण महिना। या श्रावण महिन्यात प्रत्येकजण भगवान शिवशंकरांची उपासना करतो, त्यांना बेलपत्र वाहतो। यंदाचा श्रावण महिना 25 जुलै रोजी सुरू झालेला आहे आणि या श्रावणाची समाप्ती 23 ऑगस्ट शनिवारच्या दिवशी होईल। या श्रावण महिन्यामध्ये काही कामं करण्यास मात्र हिंदू धर्मशास्त्रानं मज्जाव केलाय, मनाई केली आहे। अशी मान्यता आहे की ज्या व्यक्तीकडून ही कामं वारंवार केली जातात तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटे येतात। त्या व्यक्तीचं घरदार देखील त्या ठिकाणी संकटामध्ये सापडू शकतं। तर आपण जाणून घेऊया की कोणती 8 कामं अशी आहेत की जी श्रावणामध्ये करणं प्रत्येकानं टाळलं पाहिजे, जेणेकरून शिवशंकर क्रोधित होणार नाहीत, रागावणार नाहीत। बघा, महादेव भोले बाबा आहेत, भोलानाथ आहेत। अगदी साध्या सोप्या पूजेने, अगदी तांब्याभर पाण्यानं सुद्धा ते प्रसन्न होतात। परंतु आपल्या हातून जर वारंवार या 8 चुका होत असतील तर हे महादेव क्रोधित सुद्धा होऊ शकतात। चला, आता ही 8 कामं आपण झटपट जाणून घेऊ। त्यापूर्वी तुम्ही लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय न चुकता लिहा। तर बघा, पहिलं महत्त्वाचं काम, भगवान शिवशंकरांना नंदी म्हणजेच बैल अतिशय प्रिय आहे। खरं तर नंदी हे त्यांचं वाहन आहे आणि म्हणून जर तुमच्या घराशेजारी, घरासमोर जर एखादा बैल आला, गाय आली तर ते जे पशु आहेत त्यांना मारहाण चुकूनही करू नका। बऱ्याच जणांना सवय असते की ते अशा या मुक्या प्राण्यांना मारतात काठीनं वगैरे, तर कृपया या श्रावण महिन्यामध्ये अशी चूक आपण करू नका। दुसरी गोष्ट म्हणजे जो साप असतो, बघा, भगवान शिवशंकरांनी त्यांच्या गळ्यामध्ये साप धारण केलेला आहे। जर तुमच्या घरामध्ये परिसरात जर साप निघाला किंवा जर नाग निघाला तर अशा वेळी तुम्ही एखाद्या सर्पमित्राला बोलवा आणि त्याच्याद्वारे त्याला दूर कुठेतरी सोडून यायला सांगा। तुम्ही स्वतः त्या सापाची किंवा नागाची हत्या करू नका, त्याला मारू नका। याने देखील शिवशंभो नाराज होऊ शकतात, त्यांचा क्रोध उत्पन्न होऊ शकतो। जी गोष्ट बैलाची, सापाची, अगदी तीच गोष्ट इतर कोणत्याही मुक्या प्राण्यावरती तुम्ही या काळामध्ये कोणत्याही स्वरूपाचा त्या ठिकाणी अहिंसा आपण करू नका। आता बघा, पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे अनेक लोकांना शिवलिंगावरती कोणत्या वस्तू वाहाव्यात हे माहीत नसतं। बघा, 2 वस्तू हिंदू धर्मशास्त्रात वारंवार सांगितलेल्या आहेत की ज्या चुकूनही आपण शिवलिंगावर वाहायच्या नाहीयेत। जर या वस्तू आपण शिवलिंगावरती वाहिल्या तर त्याचं पाप हे आपल्या माथी जडलं जातं आणि मग विनाकारण आपल्या जीवनामध्ये चालू असलेली कामं बंद पडतात किंवा शिवशंभो त्या ठिकाणी आपल्या भाग्याला साथ देत नाहीत। बघा, शिवलिंगावरती हळद चुकूनही वाहू नये, ही एक मान्यता आहे। हळद चुकूनही वाहू नये। तसंच केतकीचं फूल हे शिवशंकरांना त्याज्य आहे। शिवशंभोंनी या वस्तूंचा त्याग केलेला आहे आणि म्हणून हळद किंवा केतकीचं फूल आपण चुकूनही शिवलिंगाला अर्पण करू नका शिवशंभोंची पूजा करताना। बघा, सोबतच जर तुमच्या जीवनामध्ये सध्या शनीची 7.5 चालू असेल किंवा शनीची ढैया म्हणजे अडीचकी चालू असेल, महादशा, दशा चालू असेल, अंतर्दशा चालू असेल, कोणत्याही स्वरूपाचे शनिदोष जर तुम्हाला सध्या चालू असतील, आता हे ओळखायचं कसं? तर बघा, साधी सोपी लक्षणं असतात की प्रत्येक कामामध्ये अपयश येणं, एकामागोमागे एक संकट येणं, याला आपण 7.5 असं म्हणतो। तर अशी जर तुमच्या पाठीमागे चालू असेल तर या महिनाभराच्या काळामध्ये तुम्ही शरीराला तेल लावणं वर्ज्य करा। होय, शरीराला कोणत्याही स्वरूपाचं तेल आपण लावू नका। जर श्रावण महिन्यामध्ये हा एक नियम पाळला तर आपल्यावरती शनिदेवांची कृपा प्राप्त होऊ शकते, 7.5 आपला बचाव होऊ शकतो। जर आपण हा नियम नाही पाळला तर 7.5चे परिणाम अनेक पटींनी वाढतात अशी मान्यता आहे। बघा, सोबतच या श्रावण महिन्यामध्ये शक्यतो केस आणि नखे कापू नयेत असं सांगितलं जातं, परंतु धर्मशास्त्र असं मानतं की तुम्ही केस आणि नखे कापा, परंतु सोमवारचा दिवस, श्रावण सोमवारचा दिवस यासाठी अगदी वर्ज्य आहे। सोमवारप्रमाणेच शनिवारी सुद्धा आपण केस कापणं, नख कापणं या गोष्टी टाळा, किमान या श्रावण महिन्यामध्ये। अगदी 30 दिवस आहेत, 4-5 आठवडे आहेत, तर तितके दिवस आपण या गोष्टी टाळलेल्या बऱ्या। आता बघा, जे कोणी श्रावण सोमवारचं व्रत करत असतील तर त्यांनी तर या नियमाचं काटेकोरपणे पालन करा, अन्यथा तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ तर मिळत नाहीच। सोबतच जे लोक वारंवार या चुका करतात, म्हणजे सोमवारी केस कापतात, सोमवारी नखे कापतात, शनिवारी या गोष्टी करतात, तर त्यांच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष निर्माण होतात आणि मग ग्रहदोषांच्या परिणामानं वेगवेगळे अशुभ परिणाम त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना भोगावे लागतात। बघा, श्रावण महिना आहे अतिशय पवित्र अशा प्रकारचा महिना आहे आणि म्हणून या महिन्यामध्ये अपशब्द वापरणं किंवा कटू शब्द वापरणं, एखाद्याची निंदा नालस्ती करणं, एखाद्याला नावं ठेवणं, शिव्या देणं, भांडण करणं, वादविवाद करणं,
तर या गोष्टीसुद्धा आपण कटाक्षानं टाळायला हव्या. जर या गोष्टी तुम्ही वारंवार करत असाल तर याच्यामुळे मानसिक शांती भंग पावते आणि तुम्ही जे काही व्रत वैकल्य या महिन्यामध्ये कराल त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. बघा, शिवशंभूंना प्रसन्न करण्यासाठी आपण सकारात्मक विचार करा. सर्वांच्या बद्दल आपल्या मनामध्ये चांगले आणि पवित्र भाव असायला हवेत. तर ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आता यासोबतच या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी कराव्या त्यासुद्धा सांगितलेल्या आहेत. अगदी 2 ओळीमध्ये सांगतो. तर बघा, या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंभूंसोबत देवी पार्वती म्हणजे पार्वती मातेची देखील जर तपश्चर्या केली तर त्याच्यामुळे विवाहित महिलांच्या पतीला दीर्घायुष्य मिळतं अशी मान्यता आहे. आणि ज्या मुली अविवाहित आहेत, जर त्यांना चांगला इच्छित वर प्राप्त करायचा असेल, वर म्हणजे एक चांगला नवरा मिळावा, नवरा मुलगा मिळावा, तर त्यासाठी देखील त्या माता पार्वतीची पूजा करू शकतात. श्रावण महिन्यामध्ये अनेक जण भगवान शिवशंभूंचा शिवलिंगाचा अभिषेक करतात. तर त्याची देखील वेगवेगळी फळं आहेत. जसं की पाण्याने जर अभिषेक केला तर मनातल्या इच्छा पूर्ण होतात, घरामध्ये सुखशांती येते. शिवलिंगावरती जर आपण दूध अर्पण केलं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं, आपल्याला दीर्घायुष्य लाभतं. जर पंचामृताने शिवलिंगावरती या श्रावण महिन्यात अभिषेक केला, पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर यांचं मिश्रण, तर त्याच्यामुळे जीवनामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख, वैभव, ऐश्वर्य, समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. जर आपण दही शिवलिंगावरती अर्पण केलं तर जीवनातील अडथळे दूर होतात, प्रॉब्लेम्स, समस्या दूर होतात. जर आपण तुपाने शिवलिंगाचा अभिषेक घातला तर वंशवृद्धी होते. ज्यांना मुलबाळ होत नाही तर त्यांच्याकरता अतिशय चांगला उपाय आहे. तुपाचा अभिषेक आपण करावा, वंशवृद्धी होते, धनधान्याची कमतरता भासत नाही. जर मधाने आपण शिवलिंगाचा अभिषेक केला तर समाजामध्ये कीर्ती वाढते, मानसन्मान वाढतो आणि आपली वाणी रसाळ बनते, वाणीमध्ये गोडवा येतो. तर बघा, शिवशंभूंची पूजा करताना बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान हे अवश्य अर्पण करा. बेलाच्या पानामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव वास करतात अशी मान्यता आहे. तर अनेक जन्मोजन्मीची पापं बेलपत्र अर्पण केल्यानं धुवून निघतात, नष्ट होतात अशी देखील श्रद्धा आहे. लक्षात ठेवा, बेलपत्र अर्पण करताना नेहमी त्याचा गुळगुळीत भाग हा शिवलिंगाला स्पर्श करेल अशा प्रकारे, म्हणजे हे बेलपत्र आपण पालथं शिवलिंगावरती अर्पण करावं लागतं. ठीक आहे. तर बघा, मंगळागौरीचं व्रत अतिशय महत्त्वाचं या श्रावण महिन्यामध्ये. तर नवविवाहित स्त्रियांनी पहिली 5 वर्ष तरी हे व्रत अगदी नित्य नियमानं करावं. यामुळे त्यांचा संसार सुखाचा होतो, त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभतं. तर तेही फार महत्त्वाचं आहे. आणि हो, ज्यांना वाटतं की आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ नये किंवा रोग, आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला रोग होऊ नयेत किंवा भीती वाटते, अशा सर्वांनी या श्रावण महिन्यामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप नक्की करा. किमान सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीप्रमाणे 108 वेळा म्हणजे एक जपमाळ जर आपण या महामृत्युंजय मंत्राचा जर जप केला तर त्याने अकाल मृत्यूचं भय निघून जातं. घरामध्ये कोणाला भीती वाटते, रोगराई आहे, या सर्वापासून आपला त्या ठिकाणी बचाव होतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दानधर्म. बघा, या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंभूच्या मंत्रांचा जप तर कराच, परंतु सोबतच दानधर्माचं स्वतःचं महत्त्व आहे. आपण या श्रावण महिन्यामध्ये गोरगरिबांना अन्नाचं दान करू शकता, वस्त्रदान म्हणजे कपडे देऊ शकता, दूध देऊ शकता, किंवा धनदान म्हणजे पैसे जरी दिले तरी देखील त्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते. विशेषतः सोमवारी पांढऱ्या वस्तूंचं जे दान आहे, मग त्याच्यामध्ये तांदूळ असतील, साखर आहे, दूध आहे, तर या पांढऱ्या वस्तूंचं दान करणं हे अतिशय शुभ समजण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण या पवित्र श्रावण महिन्यामध्ये या काही नियमांचं पालन नक्की करा. भगवान शिवशंकरांची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरसो, याच मनोकामनेसह आम्ही या ठिकाणी थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ओम नमो नारायणा.